बाप्पा बाप्पा, बाप रे बाप, फक्त एवढंच येते यार. लोकांनी बांधकाम केलंय यार. जेव्हा असं स्ट्रक्चर असतं ते डिझर्व करतं लोकांनी येऊन बघावं. ही जागा बघा. मे बी रात्री ते अजून काहीतरी लाइटिंग शायटिंग असेल, काहीतरी कार्यक्रम आहे, तो पण आपण बघू. रात्री जमलं तर पुन्हा एकदा येऊ. मी असं ऐकलं रात्रीचं खूप चांगलं इकडे व्ह्यू असतो. रशियाचा झेंडा आहे. टुरिस्ट जमलेत आतमध्ये जाऊन सगळं पाहायला. त्या पॅलेसमध्ये मला काही रस नाही, बट बाकीचा जो भाग आहे तो आपण नक्की कव्हर करू शकतो बाहेरचा. बाकी ओव्हरऑल ही ट्रिप एकदम तोडफोड आहे. मला एवढी आवडली. म्हणजे आता ट्रॅजेडी अशी आहे की युरोपला जाणार होतो, विजा नाकारला. म्हटलं चला आता रशिया तरी करूया आपण. तर रशिया गेलं तर रशियामध्ये पैसे वसूल झाले. नक्कीच युरोप जाईन मी. मे बी नेक्स्ट इयर प्लॅन करीन. एकटाच जाईन, ते इझी होईल, किंवा फॅमिलीला घेऊन, दोघांपैकी एक करीन. पण हे बघा काय यार, काय पद्धत आहे की नाही बांधकामाची काय. हां, असं करतं कोणी? भारतामध्ये किती लोकांना माहीत असेल मला माहीत नाही, आणि किती मराठी ब्लॉगर्सने टाकलं आहे हेही मला माहीत नाही. पण मला अभिमान वाटतो की तो मी मराठीत बनवतो. मला काय दुसऱ्या कुठच्या भाषेमध्ये इंटरेस्ट नाही आहे. लोकांनी पाहावा आणि याच्यावरती रिवर्ट करा, कमेंट करा, म्हणजे कळेल. म्हणजे मोटिवेशन असतं की ब्लॉग बरोबर आहे, किंवा काय अजून तुम्हाला ॲडिशनली हवं आहे, इन्फॉर्मेशन कुठची हवी आहे, तर ती आपण देता येईल. हे बघा हे काय आहे, कायच्या काय बांधलं आहे यार. दिस इज रिअली ब्युटिफुल. खूप छान, खूपच चांगलं आहे. हे लाईफ टाईम एक्सपिरियन्स झाला माझा.